धक्का मार रहे बोले तो हाँ धक्का लगा रहे अरे तेरे नहीं बोल रहा सुनता क्यों नहीं तो जाने का क्या बोला मैं पहले व्हिडिओ व्हायरल। परप्रांतीय वाहनधारकाला 1000 रुपये एंट्री न दिल्याने शिर्डीत गलिच्छ भाषेत शिवीगाळ तशीच दंडुक्याने मारहाण। कोपरगाव शिर्डी महामार्गावर परप्रांतीय वाहन चालकांना कडून शिर्डीत प्रवेशासाठी 1000 रुपये लाच मागितल्याचा प्रकार समोर आलेला आहे। शिवाय 1000 रुपये न दिल्याने एक परप्रांतीय ड्रायव्हरला गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत दंडुक्याने मारहाण करताना एक पोलीस कर्मचारी व त्याच्यासोबत असणारा अजून एक व्यक्ती या दोघांचाही व्हिडिओ त्याच ठिकाणी उपस्थित असणारा एक वाहन चालक याने आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे। इधर जाएगा तो ज्यादा नहीं, अरे हमेशा जाते हैं। चल पढ़, अरे फिर आगे से जा, कंटिन्यू फॉर 11 किलोमीटर्स। चल रे नको धक्का मार रहे बोले तो हाँ धक्का लगा रहे अरे तेरे नहीं बोल रहा सुनता क्यों नहीं तो जाने का क्या बोला मैं पहले जाऊ द्या काय जाऊ द्या ना खाऊ द्या सकाळपासून लोक गरम झाले जैन मंदिर भेटायचं। फक्त वाहतूक नियंत्रण करण्यासाठी असणारे हे कर्मचारी नो एंट्रीच्या नावाखाली परप्रांतीय येणाऱ्या वाहनांकडून अशाच प्रकारे 200-500 रुपये घेऊन अवैध पद्धतीने वाहन चालकांचे खिसे कापतानाचे अनेक वाहनधारकांकडून बोलले जाते। परंतु हजारो किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी निघालेले हे वाहन चालक रस्त्यात उगाच अडवणूक नको आणि वेळ वाया जायला नको म्हणून अशा फुकटखाऊंना आपल्या कष्टाची कमाई देतात। परंतु प्रशासनात बसलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबतीत लक्ष देणे अतिशय महत्त्वाचे आहे, कारण दिवसातले 24 तास नागरिकांच्या संरक्षणासाठी स्वतःचा जीवही धोक्यात घालणारे पोलीस कर्मचारी अधिकारी आपण बघितलेले आहेत। मात्र अशा भ्रष्ट आणि फुकट्यांमुळे संपूर्ण पोलीस विभागाचे नाव खराब होत आहे। रस्त्यावर अशाच प्रकारे वाहनधारकांची लूटमार करणारे कित्येक भ्रष्ट कर्मचारी आतापर्यंत कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत। पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन करणाऱ्या या भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर अहमदनगर पोलीस अधीक्षक यांनी कठोरात कठोर कारवाई करावी अशी वाहन चालक तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून मागणी होत आहे। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी प्रतिनिधी राजेश भडांगे, शिर्डी।